नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, राजपथ अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला आता आपण पुढचे चालू घडामोडीचे जे प्रश्न आहेत त्याची प्रॅक्टिस करणार आहोत. आपल्या परीक्षेतला सगळ्यात महत्त्वाचा डिसाइडिंग फॅक्टर आहे चालू घडामोडी. तर त्याचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न जे आहेत ते पुढील प्रमाणे बघा. स्क्रीनवर पहिला प्रश्न दिलेला आहे. अयोग्य पर्याय निवडा असं सांगितलेलं आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. पहिल्या मुद्द्यामध्ये सांगितलेले आहे की ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ प्राध्यापक पीटर हिग्स हे ब्रिटिश होते. दुसरं, विश्वातील देवकण म्हणजेच हिग्स बोसॉन कणाचे अस्तित्व त्यांनी वर्तवले आहे. तिसरा आहे 2012 मध्ये देवकण प्रत्यक्ष सापडले आणि त्यामुळे त्यांना 2013 मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. आणि चौथा आहे की बोसान हे नाव डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांच्या नावावरून पडले. पर्याय क्रमांक 4 हे चुकीचा आहे, अयोग्य पर्याय आहे. कारण डॉक्टर जगदीशचंद्र बोस हे वनस्पती शास्त्रज्ञ, वनस्पतींना संवेदना असतात हा शोध त्यांनी लावलेला आहे. मात्र कण भौतिक शास्त्रामध्ये योगदान दिलेले सत्येंद्रनाथ बोस यांचा सन्मान करण्यासाठी म्हणून बोसान हे जे नाव आहे ते दिलेलं आहे. तर क्वांटम स्टॅटिस्टिक्सचे जनक असं सत्येंद्रनाथ बोस यांना म्हणतात. पुढचा प्रश्न आपण बघूया. स्क्रीनवर आलेला आहे. पुढीलपैकी जागतिक वारसा दिवस कोणता आणि कोणत्या वर्षापासून हा दिवस साजरा करतात हा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. 18 एप्रिल हा जागतिक वारसा दिवस आहे आणि 1983 पासून हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे ह्याचे. 2024 मध्ये जागतिक वारसा दिवस याची संकल्पना होती विविधतेचा शोध आणि अनुभव. पुढे स्क्रीनवर बघा. तिसरा प्रश्न आहे. 17व्या लोकसभेतील सर्वात कमी वयाच्या खासदार चंद्राणी मुर्मू ह्या डॅश डॅश या पक्षाच्या आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बीजेडी म्हणजे बिजू जनता दल. जी आता विसर्जित झालेली लोकसभा आहे 17वी लोकसभा. तर त्या लोकसभेच्या 2019 मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेला चंद्राणी मुर्मू ह्या 25 वर्षाच्या होत्या आणि कमी वयाच्या खासदार असा त्यांचा अलौकिक आपल्याला सांगता येईल. ह्या बिजू जनता दल ह्या पक्षाच्या ओरिसातील केओन्झर मतदारसंघाच्या प्रतिनिधी आहेत असं त्यांच्याबद्दलची माहिती आहे. आता स्क्रीनवर पुढचा प्रश्न आलेला आहे. चौथा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या देशात बायकॉट इंडिया ही मोहीम सुरू करून भारत आपल्या देशाच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप होतो? तर पर्याय क्रमांक 1 आहे बांगलादेश. बांगलादेशातील काही नागरिक संघटना आणि विरोधी पक्षात असलेला बांगलादेश नॅशनलिस्ट पक्ष यांनी ही मोहीम चालवली होती. मात्र अवामी लीगच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी ह्या मोहिमेला विरोध करून भारताशी आपली जे मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्याच्याबद्दलची ग्वाही त्यांनी दिलेली आहे. पुढे स्क्रीनवर 5वा प्रश्न आलेला आहे. देशात ईडी कडून कारवाया सुरू आहेत. कोणत्या कायद्याअंतर्गत संबंधितांची चौकशी केली जाते असा हा प्रश्न आहे. त्याच्यापैकी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. PMLA म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट या अंतर्गत सक्त वसुली संचालनालय म्हणजेच ईडी करून कारवाई केली जाते. पुढचा प्रश्न आहे 6वा. 2024च्या लोकसभा निवडणुकीसोबत कोणत्या घटक राज्याच्या निवडणुका होत आहेत? पुढे जे पर्याय दिलेले आहेत त्याच्यातला विसंगत पर्याय निवडा असं सांगितलेलं आहे या प्रश्नामध्ये. तर विसंगत पर्याय आहे हिमाचल प्रदेश. म्हणजे हिमाचल प्रदेश हा विसंगत आहे. म्हणजे बाकीचे जे 3 घटक राज्य आहेत आंध्र प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या घटक राज्यामधून निवडणूक होत आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे एकूण 4 घटक राज्यांमधून लोकसभेच्या सोबतच निवडणुका होतात असं आपल्याला सांगता येईल. पर्यायामध्ये नसलेला अरुणाचल प्रदेश जो आहे तर त्या ठिकाणी सुद्धा लोकसभेच्या बरोबर निवडणुका ह्या घेतल्या, विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जात आहेत. पुढचा प्रश्न दिलेला आहे. स्क्रीनवर बघू शकता आपण सगळेजण. 2024 मध्ये जीमेल च्या सेवेस किती वर्ष पूर्ण झाली असा हा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत.
गुगल या सर्च इंजिनचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी गुगल मेलची सुरुवात एप्रिल 2004 मध्ये केली. आज ही जी सेवा आहे ती 133 भाषांमधून उपलब्ध आहे आणि आजपर्यंत 1.8 अब्ज युजर जे आहेत ते जीमेलचे आहेत आणि ईमेल साठी 1 गिगाबाईट मेमरी आणि 13,500 मेल साठवून ठेवण्याची क्षमता इतकी सुविधा जी आहे ती ह्या गुगलने जीमेलच्या अंतर्गत दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, चांद्रयान-3 चे विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणास डॅश डॅश हे नाव दिले आहे. चांद्रयानच्या संदर्भात सर्वांनीच अभ्यास केलेला आहे. तर तिसरा पर्याय जो आहे शिवशक्ती असं त्या ठिकाणाला म्हटलेलं आहे. या नावाला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञ संघटना म्हणजे IAU यांनी देखील मान्यता दिली आहे असं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. 9वा प्रश्न, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2024 नुसार आनंदी देशांच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? आनंदी देश 143 सांगितलेले आहेत. ह्या 143 पैकी भारताचा क्रमांक जो आहे तो 126वा आहे आणि हा जो वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स डिक्लेअर केलेला आहे त्यानुसार सलग 7व्यांदा फिनलंड हे राष्ट्र जे आहे ते प्रथम स्थानी आहे आणि या हॅपीनेस इंडेक्स मधून अमेरिका हा प्रथमच 20व्या स्थानाबाहेर फेकला गेला आहे. फिनलंडच्या खालोखाल डेन्मार्क, आइसलंड, स्वीडन, इस्रायल हे अनुक्रमे वरच्या स्थानी आहे. भारतामध्ये वृद्ध तसेच स्त्रिया या इतर नागरिकांपेक्षा जास्त आनंदी आहेत असं ह्या इंडेक्सचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये नमूद केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, स्क्रीनवर बघतात सर्वजण, जागतिक हवामान शास्त्र संघटना म्हणजे WMO याकडून 2023 हे सर्वाधिक उष्ण वर्ष असे जाहीर झाले. औद्योगिकीकरण पूर्व काळापेक्षा या वर्षी डॅश अंश सेल्सिअस तापमान वाढ नोंदली गेली आहे. पर्याय दिलेले आहे त्याच्यापैकी पर्याय क्रमांक 3 आहे. 1.45 अंश सेल्सिअस इतकी तापमान नोंदली गेलेली आहे. इतकी वाढ झालेली आहे 2023, म्हणूनच सर्वाधिक उष्ण वर्ष असं जाहीर झालेलं आहे. 174 वर्षाच्या हवामानाच्या नोंदीमधील ही सर्वाधिक वाढ आहे आणि यापूर्वी 2016 मध्ये 1.29 अंश सेल्सिअस इतकी वाढ नोंदली गेली होती, परंतु हे 1.29 च्या ऐवजी आता 2023 मध्ये 1.45 अंश सेल्सिअस इतकी तापमान वाढ झालेली आहे आणि ही मागच्या 174 वर्षाच्या हवामानाच्या नोंदीमधील सर्वाधिक वाढ आहे असं आपल्याला सांगता येईल. ग्लोबल वॉर्मिंगचा जो काही वाढता धोका जो आहे तर तो ह्याच्यावरून आपल्याला नक्कीच समजून येतो. 11वा प्रश्न पुढे स्क्रीनवर दिलेला आहे की पुढीलपैकी योग्य पर्याय कोणते? 3 पर्याय दिलेले आहेत अ, ब, क आधी. तर 2024च्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी HPV लस देण्याची घोषणा केली आहे. ब मध्ये सांगितलेले आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस विरोधात लढण्यासाठी ही HPV लस आहे आणि क सांगितले सर्व बालकांना लसीकरण कार्यक्रमात ही दिली जाणार. तर ह्याच्यापैकी फक्त अ आणि ब हेच बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगास 90% जबाबदार असलेला ह्युमन पॅपिलोमा हा व्हायरस आहे आणि त्यास प्रतिबंध करण्यासाठी ही लस आहे. ही लस जी आहे ती सर्व बालकांना सार्वत्रिक लसीकरणात न देता ज्या तारुण्यात पदार्पण करणाऱ्या विशेषतः मुली आहेत तर त्यांना ही लस जी आहे ती घेण्याच्या बाबतीमध्ये शिफारस ही तज्ञ वैद्यकीय पथकाने केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये 11 प्रश्न बघितलेले आहेत. असेच अनेक प्रश्न स्पष्टीकरणासकट जे अत्यंत परीक्षाभिमुख आहेत तर ते आपल्या राजपथ अकॅडमीच्या चालू घडामोडी ह्या पुस्तकामध्ये आहेत. विद्यार्थ्यांनी पुस्तकातून अजून जास्त प्रश्नांचा सराव करावा. पुढील पण जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये पण अर्थातच पुढच्या प्रश्नांची चर्चा करण्यात येईल. तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास करत राहा. गुड लक.